नेर परसोपंत मधील या गावातील मुसलमान समाजाचे, बौद्ध समाजाचे, मातंग समाजाचे या सर्व लोकांना घरकुल मिळणंही चाहिए, घरकुल मिळालंच पाहिजे। असा कसा देत नाही, असा कसा देत नाही। हरामखोरो घरकुल देण्यात यावे, हरामखोरो मतदान घेता आणि आपल्या खुर्चीवर बसता। हे गरीब लोक अशा पडक्या घरात राहतात। याच्या पुढे नेर परसोपंत मधील लोकांनी आवाज बुलंद करून नगर पंचायत मध्ये, कलेक्टर ऑफिस यवतमाळ मध्ये आपल्या इज्जतदार बहिणी आणि भावांनो, आपण सर्वजण कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊ। आपली सर्वांची तयारी असली पाहिजे। मनाला खून गाठ बांधा, जोपर्यंत घरकुल मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही। जे कोणी इथं मतदानासाठी उभे राहिलेले जे पदाधिकारी आहेत ते निवडणुकीत मध्ये निवडून आलेले आहेत, हे फक्त आपल्या घरात लपलेले आहे आणि चुपचाप बसलेले आहे। परंतु ह्या गावाचं काय होत आहे आणि हे घर लोक कशा परिस्थितीत राहत आहे हे ते पाहत नाही आहे। त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आमच्या आरपीआय पक्षाचे अध्यक्ष माननीय भाऊरावजी वानखडे तसेच आमच्या रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं उपस्थित झालेले आहोत। आम्ही या लोकांना एवढेच हात जोडून विनंती करतो की जर तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून जर आंदोलन करत असाल तर आम्ही तयार आहोत। जर तुम्ही तयार नसाल तरी आम्ही ह्या गावाचा विकास करण्यासाठी तयार आहोत। एवढे बोलून मी माझे 2